नमस्कार मंडळी, आज मानाचं भव्यास्त्र कदमवाडी महाराष्ट्र केसरीचं मैदान पार पडत आहे आणि या मैदानाच्या सेमीफायनल 4मध्ये सुंदर अशी गाडी पळाली मित्रांनो. वजीर आणि सर्जा हे आज महाराष्ट्र केसरी गोलाच्या फायनलचे मानकरी ठरलेत. आपल्या बरोबर मित्रांनो वजीरची संपूर्ण टीम आपल्याबरोबर आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कशा पद्धतीनं वजीरचं आणि सर्जाचं नियोजन केलं होतं? आज नियोजन आपलं 8 दिवसापूर्वी झालं होतं. शेटणी केलं होतं, राकेश शेटणी. बरं. हो, त्यांनी कॉल केला होता सर्जावाल्यांनी. हां, तर झालं होतं नियोजन चांगलं नाही. बघा गेलं तर वजीर म्हटलं की आता चालू मैदानामध्ये चर्चेचा विषय म्हणजे जाईल त्या मैदानामध्ये गोलालाचा मानकरी कंटिन्यू टॉपमध्ये पळतोय बैल आणि कायम गोलालात आहे. काय सांगाल? हो, आता मोठी मैदान असेल तर राहतोयच कंटिन्यू. आम्ही कंटिन्यू गोलालामध्येच आहे नाही का. हां हां. त्या बाबतीत काय घेतल्यापासून काय वैशिष्ट्य आहे की जिथं कुठंही मोठं मैदान असू द्या महाराष्ट्र वैशिष्ट्य म्हणजे त्याचा पळच. फायनल मध्ये राहणारच राहणार. हा, वैशिष्ट्य म्हणजे त्याचा पळच. दुसऱ्या पेऱ्याला तर सीमेला कसली गाडी असू द्या अंगावर पास नाही होऊन देत, चांगलाच पळतो. वजीर कोणाच्या नावानं पळतो? हिंदवी शंकर सुतार, राकेश शेठ सुतार, कासारांबोली मुळशी या नावानं पळतो. वजीरात आज कसं काय नियोजन झालं होतं? नियोजन झालं 8 दिवसापूर्वी आमचं. 8 दिवसापूर्वी नियोजन झालं. आतिश शेटने कॉल केला होता राकेश शेटला. बरं. हो, म्हणजे हो म्हणलो कॉल. मोकळ्या मनाने बाहेर झालता आणि चांगली गाडी पळाली. आणि गटाला बद्दल काय सांगा? त्यांचं आणि वजीरचं नातं एक हो, प्रशांत असलं की मग टेन्शनच नसतं गाडीचं. फुल्लीच गाडी जाते एकदम व्यवस्थित नाही का. प्रशांत ड्रायव्हर असतो गाडी. सुट्टी मेकर वगैरे कोण असतात आपले? आपला पांडा नाही का सासपाड्याचा. बरं. हां, तो असतो कंटिन्यू, तोच सोडतो. किती वेळ गटात पळाली गाडी आज आपली? गाडी 38 गट क्रमांक 38 आणि सेमीफायनल 4मध्ये. हो. ज्यावेळेस गटाला गाडी पळाली किंवा सेमीचं स्पीड कसं स्पीड लागते गाडीला? गटाला गाडी आज जरा जास्तच पळाली दरवेळेसपेक्षा. त्याच्यामुळे असं वाटलं की आज सेमी पास होणारच नाही का 100%. हां हां. आणि त्यात काही मधनच गाडी लागली त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. त्याचं आता मागच्या वेळेस एक समालोचकाने पुकारलं होतं की या बैलगाडा शर्यत असा एक विनंती आहे हो. की सलग 5 हिंद केसरीच्या मैदानात फायनल 6 मैदानामध्ये गुलालामध्ये राहिले. काय सांगा? सलग आता पुसेगावला राहिलो, कोरेगावला राहिलो, पेडगावला राहिलो, 61 पाट्याला राहिलो, बैलपोळ्याला राहिलो, सगळी मैदान राहिलो नाही का फायनलला. म्हणजे 2 केला 3 केला गुलालात काय परंतु महत्वाचा फायनलचा गुलाल हो, हिंद केसरी मैदान तिथे काय गुलालाची अपेक्षा असते आपल्याला. गुलालात कंटिन्यू राहिलो. आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण बघतोय लोकांचे पिढ्यानपिढ्या जातात, कितीतरी बैल धावणी होऊन जाते पण हिंद केसरीचा गुलाल मिळत नाही. त्यांनी कमी दिवसामध्ये लय खूप दिलं नाही का. म्हणजे आज म्हणजे काय आता कितीतरी वर्ष गेले नाही का. आपल्याला 1 वर्षातच त्याने आयुष्यभराचं गुलाल मिळत नाही का. त्याच्याकडनं अपेक्षाही नाही करावा एवढं गुलाल. म्हणजे कुठंतरी ज्यावेळेस गाडी गटपास होती, गाडी गटपास झाली की गुलाल हा घेतला हे त्याचं समीकरण झालं. हो, 100%. कधीतरी बायचान्स फॉलो वगैरे झाली तरच नाही का. आणि गुलाला सरळ पळून तर असं कधी मार नाही का. त्याचं वैशिष्ट्य काय नाही? वैशिष्ट्य म्हणजे आता त्याचा पळच पायात पळच म्हणजे नाही का त्याचा. कुठंतरी मूर्तीला आणि कीर्तिमान आपण म्हणू की दिसताना बारीक दिसतोय पण पळ जो आहे त्याचा खालून वरपर्यंत एकसारखा पळ आहे. हो, मोठ्या मैदानाचा मोठा वाजताच म्हणायला लागेल त्यांना. बरोबर आहे. म्हणजे आता मालक आहेत शंकर शेठ सुद्धा. नमस्कार. बरोबर. बोल. आपला परिचय द्या शेठ. मी शंकर सुतार. तुमच्याच नावाने गाडी पळते. हो, आमच्याच नावाने गाडी. काय सांगाल? या वजीरने अखंड महाराष्ट्र गाजवलाय आणि तोही कितीही मोठं मैदान असू दे तिथं फायनलमध्ये असतो असा त्याचा एक टॅगच म्हणावं लागेल. काय सांगा? नाही, जसं घेतलं आम्ही 1 वर्षाच्या आतमध्ये त्याने जवळजवळ 40 गुलाल दिले आम्हाला आणि त्यामध्ये हिंद केसरी मैदान असेल, महाराष्ट्र केसरी मैदान असेल, प्रत्येक मैदानामध्ये गुलालाच पात्र आहे. म्हणजे त्याच्याकडून एवढी अपेक्षा नाही तेवढं त्यांनी आम्हाला पूर्ण करून दिलं सर. आजच्या नियोजनाबद्दल काय सांगाल? नियोजन राकेश शेठ सुतार त्यांना फोन आला होता आतिश शेठचा आणि पहिलेच ह्याच्यामध्ये नियोजन झालं आमचं. 8 दिवसापूर्वी नियोजन झालं होतं. शेट बघा गेलं तर ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं की आपल्याला फक्त कुठंतरी एक हिंद केसरी किंवा महाराष्ट्र केसरी गुलालाची अपेक्षा असते की गुलाल लागावा. 6 हिंद केसरीचं गुलाल दिले आहेत, आज महाराष्ट्र केसरीचा गुलाल आहे. म्हणजे काय एक वेगळेपणच म्हणावं लागेल की कितीतरी दिवस लोकांच्या ह्याच्यामध्ये जाते त्या गोष्टीत. खरं आपल्याकडे येऊन बैल 1 वर्ष झाला आणि 1 वर्षामध्येच त्याने अगणित सगळे स्वप्न पूर्ण केली आमची. त्यामध्ये टोटल सर्व हिंद केसरी जेवढी मैदान आहे तेवढी मैदानामध्ये आम्हाला गुलाल त्यांनी पूर्णपणे दिला. त्यांनी वजीरचा थोडा इतिहास सांगा. आपला खरेदी वगैरे कुठून केलेली होती? खरेदी आपण संभाजीनगर मधून केला होता 1 वर्षापूर्वी. तिथपासून आपल्याकडेच आहे. हो, तिथपासून आता कुठं असते वजीर? 14 जुलैला त्याला 1 वर्ष आलं पूर्ण आपल्याकडं आणि 1 वर्षामध्ये जवळजवळ 40+ गुलाल झालेत त्याचे. 40+ गुलाल झाले.
म्हणजे बघायला गेलं तर शेट कुठंतरी त्याच्या मागं कष्ट पण आहे, तुमची संपूर्ण टीम आहे आणि म्हणजे आपण म्हणतो ना की बैलगाडी शर्यत क्षेत्र म्हणलं की एक दोघाचं काम नसतंय, साथ तुमचा सगळा जुळून येतोय, त्याच्यावरचं कष्ट आहे आणि त्याचं फळ तो तुम्हाला देतोय. 100% सर्व मित्र परिवार याच्या पाठीमागं खंबीरपणे उपस्थित आहे आणि त्याचंच कुठंतरी यश हे म्हणावं लागेल. बरोबर, ठीक आहे शेट, जास्त काही वेळ घेत नाही, फायनल देखील पाहिजे. हां, काय सांगाल आज पुन्हा एकदा मोठ्या मैदानामध्ये गुलाल वजीरचा? त्याने आत्तापर्यंत आत्ता घेतल्यापासून डोळ्याचं पारणं फेडलेलं आहे आणि अगणित आहे, बोलता येत नाही एवढं. हां. एक आता शेटनी मी सांगितलं की मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून आपण याला, कारण की कधीच नाराज करत नाही मोठं नाही मैदान नाही असलं. कधीच नाही आजपर्यंत माहिती जेवढं गाव घेतलं आहे तेव्हापासून पूर्ण म्हणजे मैदान गुलालच येतं पूर्ण. काय वेगळे पण जाणवते वजीरमध्ये? वेगळे पण नाही त्याचा पळ आणि त्याची एक आणि सगळं ग्रुप. बरोबर आहे. आणि कुठंतरी प्रत्येकच वेगवेगळ्या नवीन नवीन पायऱ्यात पळतोय आणि त्याच्याबरोबर त्या दुसऱ्या नंदीला पण गुलाल घेऊन देतोय आणि ते बरोबर. पण त्याचं एक वेगळे पण आहे की प्रत्येक वेळेस नवीन पायऱ्यात पळत असतोय, प्रत्येक वेळेस असं कधी नाही की बाबा एकच गाडी कंटिन्यू पळाली. बरोबर आहे. मग आता कसं बघताय आता इथपर्यंत आता तुमच्या अपेक्षा तर नाहीच म्हणा काय त्याच्याकडून, आता जे मिळवायचं सगळं त्याने मिळवून दिलंय, नाही, नाही. आता काही इच्छा वगैरे राहिली का? नाही अजून तर काय नाही, आता ते जसं आता त्याचे स्पीड आहे त्याप्रमाणे तो राहणार तर आणि वेगवेगळं नियोजन करत जाणार आपण. बरोबर आहे. हां. अशी आता पुढचं नियोजन कसं केलंय त्याचं काय? आता ते अजून नाही काय केलेलं, अजून तरी नाही ते. 8-10 दिवसांनीच पळवलं आम्ही. काय पळत आराम मी त्याचा 15 दिवसांनी 10 दिवसांनीच पळवायचा. 10 ते 15 वजीर दिवसाच्या घाटावरती कोणाकडे असतो काय? घरी घरी मुळशीलाच असतो गोठ्यावर. ज्यावेळेस मैदान असेल त्यावेळेस येतात. त्यावेळेस आपण जास्त बैल पळत नाही का 8-10 दिवसाच्या अंतरामध्ये पळवतो. बरोबर आहे. आजच्या मैदानाविषयी काय सांगा? मैदान आता क्रमवाढीचं मैदान आहे, पारंपरिक मैदान मैदान तर चांगलंच आहे. मैदानामध्ये पळायचं होतं. हां. पूर्ण झाली. इच्छा पूर्ण केली सुद्धा. गुलाल मिळाला यात सर्व काय, संपूर्ण टीम मित्रांनो खुश आहे. एक नंदी आणि त्याच्या मागं झटणारी संपूर्ण टीम, आनंद तुम्ही बघू शकताय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. इथून पुढेही वजीर तुमचं असंच नाव करेल आणि तुमच्या संपूर्ण नाव करत राहील ही तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.